फिक्र तो जाएगी या नहीं पता नहीं, लेकिन पैर जरूर कट जाएगा। नमस्कार, मी डॉक्टर विवेक जाजू, जाजू क्लिनिक छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे। मी इंटरव्हेन्शन रेडिओलॉजिस्ट आहे आणि पीआयडी ह्या आजाराचा स्पेशलिस्ट आहे। पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीआयडी ह्या आजाराची लक्षणे इझिली समजतील या भाषेत सांगितले होते। तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती आय बटनवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा, मग हा व्हिडिओ पहा। त्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की पीआयडी सारखा भयानक आजार कोणालाही नाही व्हायला पाहिजे, पण दुर्दैवाने हा आजार खूप जास्त कॉमन आहे। जर या आजाराला थांबवायचं असेल तर काय केल्याने पीआयडी ह्या आजाराची शक्यता वाढते हे माहित असले पाहिजे, म्हणजेच त्याचे रिस्क फॅक्टर्स माहित असले पाहिजे। मी या व्हिडिओमध्ये पीआयडी ह्या आजाराचे रिस्क फॅक्टर्सची पूर्ण हिट लिस्ट देत आहे। 10 रिस्क फॅक्टर्स ऑफ पीआयडी। पहिला आहे स्मोकिंग। तंबाखूचं सेवन कोणत्याही प्रकारे करा, बीडी असो किंवा सिगरेट असो किंवा गुटखा असो, माणसाला टेम्पररी मजा आणि लाईफ टाइम सजा होऊन जाते। हा सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा रिस्क फॅक्टर आहे। यामुळे रक्तवाहिन्या बारीक होतात आणि त्यामध्ये ब्लॉकेज निर्माण होतात। ब्लॉकेजमुळे हातापायाला रक्तपुरवठा न झाल्यामुळे पीआयडी होतो। दुसरा आहे डायबिटीज। डायबिटीज मध्ये रक्तात शुगर वाढल्यामुळे रक्तवाहिन्या आतून डॅमेज होतात आणि त्यांच्यात ब्लॉकेज निर्माण होतात। नंबर 3 आहे हाय बीपी म्हणजेच हायपरटेन्शन। हाय बीपी मुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज तयार होतात आणि पीआयडी होतो। चौथा आहे हाय कोलेस्ट्रॉल। रक्तात कोलेस्ट्रॉल वाढल्याने, विशेष म्हणजे एलडीएल नावाच्या बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याने रक्तवाहिन्यांमध्ये चरबीच्या थरा निर्माण होतात आणि ब्लॉकेज तयार होते। पाचवा आहे ओबेसिटी। ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा। जास्त वजन वाढल्यामुळे पण रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ शकतात। सहावा आहे लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी। लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजेच आळशीपणा। मशीन्स आणि एआय खूप जास्त डेव्हलप होत आहेत, त्यामुळे लोक आळशी होत आहेत आणि शारीरिक मेहनत नसेल तर ब्लड सर्क्युलेशन कमी होते आणि पीआयडी होऊ शकते। सातवा आहे कोरोनरी आर्टरी डिसीज। जर तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असतील तर तुम्हाला हातापायाच्या रक्तवाहिन्यांमध्येही ब्लॉकेज असण्याचे खूप जास्त चान्स आहेत। ह्याच्या पुढील 3 कारणे असे आहेत जे आपण टाळू शकत नाही। 8वा कारण आहे एज। वय तर वाढणार, त्याला आपण काही करू शकत नाही। म्हातारपणात पीआयडी होण्याची रिस्क जास्त असते। 9वा आहे फॅमिली हिस्ट्री। जर तुमच्या आधीच्या जनरेशन मध्ये कोणालाही पीआयडी असेल तर तुम्हाला पीआयडी होण्याची रिस्क वाढते। 10वा आहे जेंडर। पुरुषांमध्ये पीआयडी जास्त आढळतो आणि महिलांमध्ये पाळी बंद झाल्यानंतर पीआयडीची रिस्क वाढते। म्हणून जर तुम्हाला यापैकी जितके जास्त रिस्क फॅक्टर्स टाळता येतील तेवढे टाळावे। म्हणून जर तुम्ही यापैकी जास्तीत जास्त रिस्क फॅक्टर टाळले तर पीआयडी होण्याची रिस्क कमी होते। या व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा, जेणेकरून जनजागृती पसरेल। आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा, मी स्वतः त्याचा उत्तर द्यायचा प्रयत्न करेल। धन्यवाद।